मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सॅकिंग एंडवरती ऋतिक जाधव आणि नॉर्थ साइड वरती तेजस गायकवाड मान फ्रॉम दहिवली. प्रत्येक षटकारासाठी रुपेश गायकवाड यांच्याकडे 100 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल ओ शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता पाठीमागे, शॉर्ट टर्नमॅनला डायरेक्ट हिट ओ झालीच नाहीये. स्टंपच्या भरून बॉल आलता. अगदी आपण पाहताय स्टंपचा निशाणा साधायचा होता परंतु तो साधता आला नाहीये. तुम्हाला गोटीने त्या ठिकाणी करावा लागेल. एका सायकल मध्ये तीनही स्टंप तुम्हाला दिसतात परंतु ते तुम्हाला हिट करावे लागतील. पहिला बॉल आलाय सेमी फायनल क्रमांक 1 मधला. हा डॉट बॉल. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 चं पहिलं पर्व. देखणं दिमागदार दर्जेदार नेटकं असं आयोजन तुम्ही पाहताय. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 दिमागदार सोहळा. ओ पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील 11च्या 11 खेळाडू अपील करतात परंतु पंच इथे सांगतात की हा डॉट बॉल आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अतुल धनवटे टीमचा कॅप्टन, भव्य 11 टीमचे पुरस्कर्ते नागेशजी गवले आणि तदनंतर विकासजी गवले साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये. दादा अतुल ओ बाची करा शॉर्ट मधला पकडली एक कॅच. पहिली गोल्डन विकेट ऋतिक जाधव बाद. पहिला प्रतीक जाधव बाद. पहिला धक्का मिळतोय विस्का 11 टीमला. ज्या टीमच्या सलामीच्या जोडीनं आतापर्यंत आपल्या टीमला एक चांगला स्टार्ट मिळवून दिला होता तो संघ आता इथून आपण पाहताय सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी तिसऱ्याच बॉल वरती इथून फलंदाज प्रतीक जाधव बाद झाला. मोठा धक्का, मोठा आदरा मिळाला मिस्का 11 टीमला. संघाचे पुरस्कर्ते आपण पाहताय महेश गायकवाड या संघामध्ये या स्क्वॉड मध्ये आज खेळाडू म्हणून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. एक नवी संकल्पना घेऊन खऱ्या अर्थानं संपूर्ण बौद्ध समाज तुमच्यासाठी मात्र या ठिकाणी उतरलाय. अगदी आपण पाहताय सुरुवात या स्पर्धेची झाली थाटामाटामध्ये. या स्पर्धेचं अगदी आपण पाहताय उद्घाटन झालं. ऑन साइडला केला स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. बरोबर स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी होते त्याच्यामुळे बॉल अडवण्यामध्ये थोडीशी गफलत झाली. बॉल व्यवस्थित हातामध्ये आलाच नाहीये. मिळाली ती सिंगल धाव. चौथ्या बॉल वरती सिंगल धाव आली आहे. अकाउंट ओपन झालंय आणि आता मात्र सॅकिंग एंड वरती स्पर्धेतील तिसरं अर्धशतक ज्या फलंदाजानं झलकवलाय तो तेजस गायकवाड सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मान फ्रॉम दहिवली. नेरल दहिवलीचा हा सितारा, उभारता सितारा. कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये नेहमी खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय अव्वल दर्जाचा खेळ करणारा, अष्टपैलू कामगिरी करणारा तेजस गायकवाडच्या समोर अतुल धनवटे. हो यावेळी फटका चांगला. हो व्हॉट अ फील्डिंग, कमालीची फील्डिंग. एफर्ट्स पहा भव्य 11 टीमचे. धाव मात्र फक्त सिंगलच मिळतीये. काय कमिटमेंट आहे. प्रत्येक खेळाडू खऱ्या अर्थानं कमिटमेंट करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता प्रत्येकाला या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे. जी विनरची ट्रॉफी तुम्ही पाहताय जिच्यावरती अगदी आपण पाहताय संविधान प्रत आहे आणि अगदी आपण पाहताय अशोक चक्र. त्या ट्रॉफी पर्यंत सर्वांना पोहोचायचं आहे. हो मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहेत विकास गवले. स्वतः संघाचे पुरस्कर्ते काय संघाची बांधणी केली आहे. अतुल धनवटे यांच्याकडे कॅप्टनशिप. रन आउटची विकेट सेलिब्रेशन पहा डीजे. समाजाचा झाला या बोलबाला. कर्जत तालुक्यात बौद्ध समाजाचा झाला या बोलबाला. बुद्धिस्ट चषक ठेवलाय हो आनंद झालाय मनाला. बुद्धिस्ट चषक ठेवलाय हो आनंद झाला मनाला. बुद्धिस्ट चषक ठेवलाय हो. धावफलकावरती धावा आल्या त्या 3 धावा धावफलकावरती विकेट्स आल्या त्या. अगदी आपण पाहताय 2 महत्वाचे धक्के एका पाठोपाठ एक दिलेत. अतुल धनवटे याची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 40+ हा खेळाडू परंतु अजूनही अगदी आपण पाहताय क्रिकेट प्रती असणारं प्रेम आणि त्यांचा फिटनेस
रोजचा असलेला सराव आजही युवकाला लाजवेल असा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नागेश गवले यांचं मनापासून धन्यवाद असेल, कारण की 40+ म्हणजे अगदी 40+च्या वरती एज असलेल्या खेळाडूवरती ते कर्णधार पदाची भूमिका दिली आणि तो कर्णधार काय जबरदस्त कामगिरी करतोय. मिश्का 11 टीमनं 4 ओव्हरमध्ये तब्बल 87 धाबा मारल्यात आणि त्याच टीमच्या अगेन्स्ट अगदी आपण पाहताय इथून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये अतुल धनवटेनं अवघ्या 3च धाबा दिल्यात आणि 2 विकेट्स मिळवल्यात. सेकंड ओव्हरमध्ये मानफ्रा मुक्पे, सुधीर डोले, गोलंदाजी माखवती, ओ लोवर फुलटॉस बॉल गॅप मध्ये विकास गवले सेफ हँड पकडले कॅच, व्हाट अ कॅच. आणि हा सेलिब्रेशन पहा, जणू काही आशिष नेहरा मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय. चोरीचा मामला अगदी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळते आहे. आणि आता खलापूर तालुक्यामध्ये आपण पाहताय सन्माननीय नावंडे गावचे आमचे प्रतीकजी सोनावणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं, आपलं देखील सहर्ष स्वागत. विकेट आली आहे, गोल्डन विकेट माची. अगदी आपण पाहता या ठिकाणी तेजस गायकवाड बाद झालाय, नाराज आहे स्वतःवरती. अगदी आपण पाहताय गॅप मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु काऊ कॉर्नर मध्ये बरोबर विकास गवले त्या ठिकाणी सेफ हँड आणि भिंतच आहे ती फिल्डिंग मधली. चपल चिता फिल्डिंगचा मैदानाच्या आतमध्ये आनंदजी सोनावणे साहेब आणि त्यांच्या साथीनं त्यांचे मित्र देखील आहेत. ओ यावेळी अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये बॉल चाललाय, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग मिळेल, फक्त सिंगलच जाव. सुधीर डोले गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि अगदी पहिल्याच बॉलवरती तेजस गायकवाडची विकेट. त्याच्यानंतर मात्र सिंगल आली आहे, सिंगलने धावफलक आता जाऊन पोहोचते ते अगदी आपण पाहता ते 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सॅकिंग एंडवरती प्रज्वल बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. नॉर्थ स्ट्राइक एंडवरती फलंदाज प्रतीक आणि प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये. पी फॅक्टर मिश्का 11 टीमचा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, भव्य 11 टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. टीमचे पुरस्कर्ते नागेश गवले आणि जिच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ती भव्या गवळे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. लकी गर्ल विकास गवले यांची लकी गर्ल मैदानाच्या अगदी आपण पाहताय या क्रिकेटचा सामन्याचा आनंद घेताना. छोटी आहे परंतु आज आपले काका, आपले अंकल मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी ती या ठिकाणी उपस्थित झाली आहे. सुधीर डोले, ओ दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, परफेक्ट यॉर्कर, योमेश, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उडलवल्यात, फलंदाज प्रज्वलला पाठवले परत. काय बॉलिंग चालू आहे भव्य 11 टीमची. आता नाना कांबळे देखील आपण पाहताय गोलंदाजाच्या संभ्रमात पडलेत की पुढच्या वर्षी ज्यावेळी ही प्रीमियर लीग येईल आणि या प्रीमियर लीगचा ऑक्शन येईल, आता सुधीर डोले जर का फिक्स असतील तर ठीक, नाहीतर मग 15 काय 30,000 देखील द्यायला तयार आहेत. इतकी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. नाना कांबळे यांचा संघर्ष जबरदस्त होता, परंतु यश अपयश क्रिकेटमध्ये येतच राहतं, त्यांना देखील माहिती आहे. आज अपयश आलंय, उद्या अगदी अजून तयारीशी उतरू आणि या प्रीमियर लीगचा तो रनरअप नाही तर चॅम्पियनचा किताब नक्की मिळवू. आणि त्याच अगदी आपण पाहतोय दहशतेनं त्या पुढच्या वर्षाची वाट पाहतील. जाऊ या मॅच कडे. 4 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश गायकवाड, संघाचे पुरस्कर्ते, संघाचे संघनायक, संघाचे सर्व काही मैदानाच्या आतमध्ये स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 धावा धावफलकावरती. ओ फुलटॉस बॉल लॉप केलाय, फिल्डर आहे डाऊन दी बॉल, पकडले कॅच, आणखीन एक विकेट. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी, वाख्यन्यजोग अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भव्य 11 टीम कडनं. सुधीर डोले, मॅन फ्रॉम मुक्पे, काय कमालीची बॉलिंग केली आहे. जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुरस्कर्ते महेश गायकवाड यांना परत पाठवलंय. नवीन बॅट्समन
मंगेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये. मान फ्रॉम कडाव सुयोग आला आणि लगेच मंगेश गायकवाडांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय बॅटिंगसाठी. सुयोगने देखील काय जबरदस्त खेळ केला या स्पर्धेमध्ये आणि सुयोगकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण की सुयोगने ज्या स्पर्धा खेळल्यात, सुयोग ज्या स्पर्धेमध्ये खेळलाय, रतन बुवा खेळणारा हा खेळाडू तुम्हाला या चॅम्पियन लीग मध्ये देखील खेळताना पाहायला मिळाला. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये. नाही स्ट्राईक चेंज नाही, कॅच पकडले ना अतुल दादा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश गायकवाड बॅटिंग करण्यासाठी. मॅन फ्रॉम कडाव, परंतु सुधीर डोले बाटवरती बॉलच देत नाहीये, बरोबर यष्टाच उडवतात. इतकी जबरदस्त गोलंदाजी. नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा निघाला गोलंदाजीसाठी सुधीर डोले. हो आणखीन एक चांगला बॉल फुल लेनचा होता, ओव्हर पिच करून घ्यायचा होता, परंतु बॅकफुटला आले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. चार धाबा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर प्रगतीपथावरती आहेत. धाबा आल्या नाहीयेत, जणू काही दुष्काळच पडलाय धाब्यांसाठी, मिश्का 11 टीम साठी. तेजस गायकवाड बाद झाला, खऱ्या अर्थानं प्रतीक गायकवाड ज्यावेळी बाद झाला ना, त्याच वेळी मात्र त्या धाबा थांबल्या. फटका चांगला आहे, परंतु फिल्डर आहे डीप मध्ये, ते पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचलाय सीमा पार. भेटतील धाबा 4. इथे आलाय चौकार. महत्वाच्या क्षणी, महत्वाच्या अगदी आपण पाहता वेळी हा चौकार आलाय, तो मात्र मिश्का 11 टीम साठी. चौकारानंतर धावसंख्या मिश्का 11 टीमची 4 बाद 8 धाबा धावफलकावरती. 4 बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिलं. या पर्व पहिल्यातील पहिली सेमीफायनल तुमच्या भेटीस आली आहे. सोमजाईचं क्रीडांगण अगदी आपण पाहताय, तो व्ह्यू एक आहे ना पाठीमागे, तिथे बसल्यानंतर असं वाटतं की जणू काही वानखेडेमध्ये ती बाल्कनीची तिकीट काढली की काय, असा व्ह्यू या मैदानावरती. अनेक प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी, आमचे संपूर्ण गुंडकेकर त्या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतात. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता. कुणाल गोलंदाजी मार्कवरती कुणाल. लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे गोलंदाजाकडे, म्हणजे अगदी कमी क्रिकेट खेळलाय. सन्माननीय अजयजी पाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया आणि साहेबांना विनंती करूया की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. सन्माननीय अजयजी पाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. हाईट साठी पंचांचं आहे की बॅटिंग करणाऱ्या टीमचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं हाईट साठी म्हणजे वाईट साठी तो रिव्ह्यू घेतलाय आणि आता डिसिजन चेक करायचंय. सुयोग गायकवाड या आपण न्यूट्रल आहेत, आपण आज खेळलोच नाहीयेत आणि तुमच्यापेक्षा अधिक जास्त नियम कोणाला माहित असतील. या आपण आयोजक देखील आहात, आपण संयोजक देखील आहात, आपण मेहनत देखील घेतली आहे. ऋषभ विकास गवलीनं घेतली. आता परत एकदा विकास गवले यांनी जर का कॅच पकडली तर आनंद सोनावणे यांच्याकडनं 200 रुपये आणि कल्पेश शिंदे यांच्याकडनं 500 सोडली तर विकास गवले कुठे आहेत? 200 की 500? हा फेअर डिलिव्हरी आहे, परंतु 1 बाउन्सर. ओके चला, पहिलाच बॉल बाउन्सरचा वापर केलाय. गुडलाईन स्पॉट वरतून बॉलने असा टेक ऑफ घेतला की बरोबर एसटी रक्षकाकडेच निघालाय कुणालचा. ओ आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. विकास गवले बॉल खाली पकडले, कॅच आनंद सोनावणे यांचं मिळवलंय. 200 रुपयाचा कॅश प्राइज. विकास गवले म्हटल्यानंतर सेफ हँड आहेत आणि अगदी बरोबर बॉलला जज करतात आणि बॉलला अगदी बरोबर अगदी आपण पाहताय ना त्या ठिकाणी कलेक्ट करतायत. चांगली फिल्डर आहेत विकास गवले. जरी आता जॉब मुलं जास्त वेळ क्रिकेटला देता येत नाही
परंतु ज्या वेळी क्रिकेटच्या मैदानावरती उतरलेत आपल्या फिल्डिंगनं कमालच केली आहे. एका पाठोपाठ एक विकेट आल्यात. विकेट इथून मात्र पडझडच चालू आहे. धाबा धाव फलक्यावरती 8 पाहायला मिळतात. सन्माननीय ॲडव्होकेट कैलासदादा मोरे या ठिकाणी उपस्थित झालेत. पुनश्च एकदा दादांचं या स्पर्धेच्या माध्यमातून बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026च्या माध्यमातून आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आणि दादांना विनंती करूया. प्रदीपजी ढोले देखील त्यांच्या समयमध्ये आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सुमेश जाधवनं जर का षटकार मारला तर प्रतीक जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्रतीक शिंदे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. इतका फ्लो चाललाय. सन्माननीय ॲडव्होकेट कैलासदादा मोरे, प्रदीपजी ढोले, धर्मेंद्रजी मोरे हे सगळे मान्यवर, सुनील अप्पा गायकवाड, कालच आमची भेट झाली. स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे, डीप मध्ये बॉल चाललाय. सुधीर ढोले बॉल खाली आलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न, काय केलंय मैदानाच्या आतमध्ये. चुकी 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 आणि चुकी. चुकीला क्रिकेट मध्ये माफी नाहीये आणि इथून मात्र विकेट आली आहे मंगेश गायकवाड यांची. मोफतची विकेट, फुकटची विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. पुनश्च एकदा बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिल्यामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. बरेचसे मान्यवर या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतात. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सदिच्छा भेट देण्यासाठी त्या प्रत्येक मान्यवराचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. राहुल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. नॉर्थ साइड एंड वरती कुणालचा नेक्स्ट बॉल. हो, आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली राहिला. आडव्या बाटने खेळण्याचा तो प्रयत्नच राहिलाय आणि इथून देखील डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. इतकी जबरदस्त गोलंदाजी. तुमचा कर्णधार ज्यावेळी चांगली कामगिरी करतो ना, कर्णधार ज्यावेळी तुम्हाला सुरुवात चांगली करून देतो ना, त्यावेळी संपूर्ण टीम ही सर्व काही चांगलंच करताना पाहायला मिळते. अतुल धनवटे ज्यानं फार चांगलं काम केलंय. हो, शॉट ऑन फुल केलाय, मिस टायमिंग. विकास गवले, हो कॅच ड्रॉप, 500चं कॅश प्राइज आहे आणि कॅश ड्रॉप झाले की केले आता हा देखील प्रश्न असेल. कॅच ड्रॉप झाली परंतु रनआउटची विकेट. ॲडव्होकेट सन्माननीय कल्पेश दादा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ते विकास गवले यांनी कॅच ड्रॉप केली. दादा कॅच ड्रॉप झाले की केले हा देखील प्रश्न आहे, कारण की विकास गवले म्हटल्यानंतर सहजासहजी कॅच सुटत नाही. धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत 11 धाबा धावफलकावरती आहेत आणि आता टार्गेट असणार आहे ते भव्य 11 या टीमच्या अगेन्स्ट. ते मात्र 12 या धावसंख्येचं. 18 बॉल मध्ये 12 धाबा बनवायचे आहेत भव्य 11 टीमला, मिश्का 11 टीमच्या विरोधामध्ये. परंतु हे देखील सांगून जमणार नाही. जरी का धावसंख्या कमी असेल परंतु ज्या वेळी कमी धावसंख्येचे मॅचेस येतात त्यावेळी त्या मॅचेस हाय व्होल्टेज ड्रामा होतानाच पाहायला मिळतात, त्या शेवटच्या बॉल पर्यंत जातानाच पाहायला मिळतात. परंतु तसा आता ड्रामा मैदानाच्या आतमध्ये होईल का हा देखील प्रश्न आता सर्वांनाच पडलाय. कल्पेश दादा लगेच आले कॅश प्राइज घेऊन. आज कल्पेश दादांनी एवढे कॅश प्राइज लावलेत आपल्या खेळाडूंवरती, भरघोस पारितोषिके लावलेत. मनापासून धन्यवाद. असे पॅकर खऱ्या अर्थानं होणं फार कठीण असतं, कारण की अगदी आपण पाहतो प्रत्येक खेळाडूवरती, मग आपल्या प्रत्येक खेळाडूनं कामगिरी कशाही रीते करू त्याला त्यांनी कॅश प्राइज लावली आहे. त्याचं मनोबल त्यांनी वाढवलंय आणि त्याच्या टीम मधील प्रत्येक खेळाडू आनंददादा सोनावणे यांच्याकडून विकास गवले यांच्यासाठी 200 रुपये आणि आमच्यासाठी देखील 300 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. मनापासून धन्यवाद साहेब, आपलं प्रेम असंच आमच्यावरती राहू द्या. आनंदजी सोनावणे साहेबांनी देखील भरघोस पारितोषिके लावली ज्यावेळी त्यांचा संघ खेळत होता. ज्यावेळी स्पर्धेच्या ठिकाणी आले, ज्यावेळी व्यासपीठावरती आलेत त्यावेळी त्यांनी कॅश प्राइज लावलाय. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण बौद्ध समाज या ठिकाणी एकवटला गेलाय आणि त्यांच्यामध्ये चालू असलेला क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका खऱ्या अर्थानं छताखाली एका मैदानावरती हा संपूर्ण बौद्ध समाज तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. एक आयोजकांचं कराल तेवढं धन्यवाद कमी आहे, मानाल तेवढा आभार कमी आहे, कारण की आयोजकांनी इतकी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी.
अफाट अप्रतिम मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या मेहनतीचं हे फल आहे यासाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण हा गोड व्हावा. हॅलो हो ड्राईव्ह केलाय मिड ऑफला बीट केलाय लॉंग ऑफ मध्ये बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पहिला बॉल आला होता डॉट बॉल आणि सेकंड बॉल वरती हात खुले करत असताना सुधीर ढोलेच्या बाट मधून आलाय हा अगदी 12 धावसंख्येचा पाठलाग करणारा पहिला चौकार. तेजस गायकवाडच्या विरोधामध्ये सुधीर ढोले हे बाटल खऱ्या अर्थानं सर्वांनाच पाहायचं आहे. समोर लेफ्टी बॅटर आहे आणि समोर त्याच्या अगदी आपण पाहताय उजव्या हाताचा हा गोलंदाज ज्याच्याकडे आपण अगदी पाहताय भरपूर व्हेरिएशन आहे त्याच्याकडे लेग कटर आहे त्याच्याकडे ऑफ कटर आहे त्याच्याकडे यॉर्कर आहे त्याच्याकडे बाउन्सर आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. सर्व गुण संपन्न असा गोलंदाजी मार्क वरती आहे आणि त्यानं मात्र आणखीन एक डॉट बॉल टाकलाय. आनंददादा सोनावणे यांच्याकडून तेजस गायकवाडच्या प्रत्येक विकेटला 200. ओ शॉर्ट बॉल होता हुक केला पाठीमागे डीप मध्ये फिल्डर आहे तुषार कडनं झाली आहे चुकी बॉल सीमा रेषेच्या पलीकडे इथे आलाय चौकार. आधीच तुमच्याकडे धाबा बचाव करण्यासाठी फार कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आशा की झाली आहे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची आहे आणि ती सहजरित्या कन्वर्ट झाली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी केली तरच या धाबा तुम्हाला बचावता येतील अन्यथा तुम्हाला या धाबा बचाव करता येणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 10. आता 12 बॉल मध्ये धाबा बनवायच्या आहेत त्या मात्र भव्य 11 टीमला त्या उग्या 2. 12 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. सुधीर ढोले काय खेळलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो फॉर्म साठी खऱ्या अर्थानं स्ट्रगल करत होता. तो फॉर्म त्याला मिळाला नाही परंतु तो फॉर्म जिथे मिळालाय ती स्पर्धा तुम्ही पाहताय बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 काय जबरदस्त खेळ राहिलाय. गोलंदाजी मार्क वरती स्वतः संघाचे पुरस्कर्ते महेश गायकवाड. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय स्वतः संघाचे पुरस्कर्ते महेश दादा गायकवाड गोलंदाजी मार्क वरती. समोर अतुल धनवटे विस्फोटक आक्रमकरित्या बॅटिंग करणारा विस्फोटक फलंदाज अतुल धनवटे टीमचा कॅप्टन वर्सेस टीमचे पुरस्कर्ते. हो पहिला शॉर्ट बॉल दिलाय हुक केलाय फिल्डर नाहीये डीप मध्ये आहेत. एक तर कंप्लीट झाली आहे दुसरीचा प्रयत्न परंतु साफ नकार दिलाय कारण की आता मॅच इथून फिनिश करायला सांगितली आहे ती सुधीर ढोलेला. असा सामना ज्यावेळी इंडियाचा चालू होता त्यावेळी MS धोनीनं देखील आपण पाहताय ती सिंगल मिळवली नव्हती कारण की त्याला माहिती आहे की विराट कोहलीनं ती मॅच फिनिश करायची आहे. तसंच आता काहीसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. अतुल धनवटेने सांगितलं तू पहिल्या ओव्हर मध्ये धाबा बनवलात त्याच्यामुळे आता ही मॅच देखील तूच फिनिश कर. चला वेळ नका करू नो बॉल आहे चला नो बॉल आहे त्याच्यामुळे मॅचच फिनिश झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन भव्य 11 टीम जबरदस्त खेळ स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा आज संघ. चला लगेच टॉस साठी या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुधीर ढोले ज्यांना बॅटिंग देखील दमदार केली आहे आणि बॉलिंग देखील दमदार ज्याने एका ओव्हर मध्ये विकेट मिळवल्या 3 आणि बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या 10 तो सुधीर ढोले ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सुधीर ढोले या आणि विकास गवले आपण देखील यायचंय. विकास गवले आपल्यासाठी कॅश प्राइज आहे तब्बल 700.